नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी हा जो काही आपला टॉपिक आहे भारतीय राज्यघटना, तर यात आपण पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर जो काही आपला LLB CETचा जो काही एरिया आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, तर याचा आपण आज भाग 8वा बघत आहोत. तर यापूर्वी जे आहे तर ते आपण 7 भाग या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आधी आपण 7 भाग जे आहे तर ती बघावी आणि त्यानंतर जे आहे तर ते 8वं भाग बघावं की जेणेकरून तुम्हाला अभ्यासात एक प्रकारे लिंक लागेल. ओके. तर आजचं जो काही लेक्चर आहे आपलं, तर त्या लेक्चरचा या ठिकाणी आपण जो आहे तर एक अजेंडा बघूयात की आजच्या लेक्चरचा आपला काय अजेंडा आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये पंतप्रधान हे पद बघणार आहोत की ते कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेलं आहे किंवा पंतप्रधान पद कसं असतं, तर हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी बघणार आहोत आणि तिसरा जो काही टॉपिक आहे आपला का भारताचा महान्यायवादी, तर तो देखील आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. तर तिन्ही टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचे आहे का त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा जो काही पोर्शन आहे, तर या पोर्शनच्या अंतर्गत भारतीय राज्यघटना हा एक पार्ट आहे की त्यावरती एक 4-5 प्रश्न या ठिकाणी एक्झाममध्ये विचारली जातात आणि ती अगदी सोपे लेवलची असतात किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी बेसिक असतात. चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या लेक्चरला. तर या ठिकाणी पंतप्रधान, आता कलम जे आहे तर कलम 74 अंतर्गत काय सांगितलं आहे या ठिकाणी, तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. म्हणजे या ठिकाणी कलम 74 मध्ये कसली डेफिनेशन सांगण्यात आली या ठिकाणी, तर एक मंत्रिमंडळ असेल आणि ते कोणाच्या अंतर्गत असेल किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली असेल, तर तो पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली. म्हणजे कलम 74 आपल्याला मंत्रिमंडळाबद्दल या ठिकाणी सांगते. त्यानंतर जे आहे तर राष्ट्रपती जे आहेत तर या ठिकाणी त्याची व्हॅलिडिटी चुकली आहे. ओके. राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्यांच्या सल्ल्यानुसार वागेल. त्यांच्या म्हणजे कोणाचे, तर ते पंतप्रधानांच्या किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांना काय करावं लागेल, तर वागावं लागेल. तर या ठिकाणी त्या पद्धतीची घटनादुरुस्ती या ठिकाणी आपण घटनेत केलेली आहे. तर ती कोणती आपण पुढे बघूयात. तर आता यावरनं काय होतं की जर राष्ट्रपती त्यांचे कार्य पार पाडताना जर मंत्रिमंडळाच्या किंवा पंतप्रधानांच्या सल्ल्याने जर त्यांना वागायचं असेल, तर या ठिकाणी काय होतं मग, तर राष्ट्रपती हे काय आहे, तर आपले राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान काय आहे, तर शासन प्रमुख. ओके. तर ही गोष्ट या ठिकाणी नमूद होते. तर राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख म्हणजे काय, तर जे काही आपलं भारत या देशाचे सगळे जे काही कारभार असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असतील किंवा इतर जी कार्यप्रणाली असेल, तर ती सगळी राष्ट्रपतींच्या नावाने या ठिकाणी चालते. ओके. आणि ते कोणामार्फत चालवली जाते, तर ती पंतप्रधानांमार्फत या ठिकाणी चालवली जाते. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रपती हे काय आहे, तर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान हे काय आहे, तर शासन प्रमुख आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर जो पुढील आपला कलम आहे कलम 75, तर राष्ट्रपती पंतप्रधानांची या ठिकाणी नियुक्ती करतील. तर असं कशात सांगण्यात आलंय, तर कलम 75 म्हणजे या ठिकाणी कलम 74 मध्ये काय होतं, तर मंत्रिमंडळ आणि कलम 75 मध्ये काय होतं, काय आहे, तर या ठिकाणी पंतप्रधान यांची नियुक्ती म्हणजे पंतप्रधान हे पद या ठिकाणी कलम 75 मध्ये सांगण्यात आले. घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं की जसं आता मागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती निवडीसाठी जे काही निवडणूक पद्धत आहे तर ते या ठिकाणी आपण बघितली होती किंवा त्याच्यासाठी काय नियम किंवा अटी व शर्ती असतील तर हे त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. तर असं पंतप्रधानांच्या बाबतीत नाही. आता ते का नाही, तर घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. तर ते का नाही आपण पुढे बघूयात. आता कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते. मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे काय आहे, तर गरजेचे आहे. नाहीतर काय होतं की त्याचं पंतप्रधान पद संपुष्टात येतं. की म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणती विशेष पद्धत या ठिकाणी नाही. तर काय कोणताही जो व्यक्ती तर तो पंतप्रधान होऊ शकतो की, पण त्याला काय करावं लागेल की कोणत्याही एका सभागृह म्हणजे काय, तर लोकसभा किंवा राज्यसभा याचा सदस्य म्हणून तो पुढील जर एखादा व्यक्ती आहे आणि त्याला पंतप्रधान आपल्याला बनवायचं आणि ती लोकसभेचाही सदस्य नाही आणि राज्यसभेचाही सदस्य नाही, तर त्याला काय करावं लागेल की पुढील 6 महिन्यात कोणत्या तरी एका हाऊसवरती म्हणजे एकतर राज्यसभेवरती किंवा लोकसभेवरती त्याला निवडून यावं लागेल. अन्यथा त्याचं काय होईल, तर पंतप्रधान पद हे संपुष्टात. म्हणजे कुणीही या ठिकाणी आपल्या जे आहे तर देशात पंतप्रधान हे बनू शकतं, पण त्याच्यासाठी नंतर पात्रता काय ठेवली त्यांनी, तर कोणत्या तरी एका
जे आहे तर एका ग्रहाचा तो या ठिकाणी सदस्य सदस्य असणे गरजेचं आहे. ओके. तर पुढे जे काय आहे तर आपण या ठिकाणी आता जे आहे तर पंतप्रधानांची नियुक्ती या ठिकाणी बघितली. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करणार? तर ते राष्ट्रपती करतील. ओके. आणि कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती देखील या ठिकाणी पंतप्रधान बनू शकतो किंवा त्याला करता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी काय तर पुढील 6 महिन्याच्या आत या ठिकाणी त्यांनी कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे हे गरजेचं असतं. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला मंत्रिमंडळाच्या बद्दल कोणतं कलम आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांची नियुक्ती करतील तर या ठिकाणी कलम 75 आहे. तर त्यानंतर की पंतप्रधान कोण होऊ शकतं तर कोणती व्यक्ती होऊ शकते असं आपल्याला तर कोणत्याही सभागृहाचा नसलेला सदस्य देखील पंतप्रधान होऊ शकतो का? तर या ठिकाणी त्याचं उत्तर होय म्हणून येईल किंवा येस ओर नो मध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झाममध्ये ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आता जी पंतप्रधानांची जी शपथ आहे तर त्याच्यात काय काय सांगण्यात आलं तर हे या ठिकाणी आपण बघूयात. आता पंतप्रधान हे 2 शपथ घेतात. ओके. तर एक त्यांच्या पदाची शपथ आणि दुसरी म्हणजे गोपनीयतेची शपथ. ओके. पंतप्रधान आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात. आता या ठिकाणी पंतप्रधानांना शपथ कोण देतात तर ते राष्ट्रपती या ठिकाणी पंतप्रधानांना शपथ देतात. तर आपण ज्यावेळेस राष्ट्रपती हे पद बघितलं होतं तर त्यावेळेस राष्ट्रपतींना कोण शपथ देतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या ठिकाणी राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ देतात. ओके. तर असं आपण या ठिकाणी बघितलं होतं आणि पंतप्रधानांना कोण देतं तर त्यांना राष्ट्रपती देतात. तर पंतप्रधान जे आहे तर त्यांना पंतप्रधान या नात्याने कोणतीही वेगळी शपथ अशी दिली जात नाही. म्हणजे पंतप्रधान या नात्याने वेगळी कोणतीही शपथ दिली जात नाही. का म्हणजे ते पंतप्रधान आहे म्हणून त्यांना काहीतरी वेगळी शपथ तर नाही. तर त्यांना मग काय तर एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणूनच त्यांना शपथ या ठिकाणी दिली जाते, की ते एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे आणि त्यांना त्या नात्यानेच या ठिकाणी शपथ या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर त्यांचा जो शपथीचा नमुना आहे तर तो कशात दिलाय तर तो 3ऱ्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी देण्यात आलाय. आता जर आपण राष्ट्रपती पदांचं जे काय आहे तर ती शपथ कोणत्या कलमाअंतर्गत होती तर ते कलम 60 होतं आणि या ठिकाणी पंतप्रधानांचा जो काही शपथीचा नमुना आहे तर तो कशात दिलाय तर तो 3ऱ्या अनुसूचीमध्ये. तर आपण जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेत जे राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या तिघांचंच फक्त कलमामध्ये या ठिकाणी शपथी देण्यात आलेल्या आहे. अदरवाईज जे इतर पद आहे तर त्यांच्या शपथीचा नमुना या ठिकाणी 3ऱ्या अनुसूचित या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पंतप्रधानांचा जो आहे तर तो पदावधी बघूयात. तर पंतप्रधान यांचा जो कालावधी आहे तर तो घटनेने निश्चित केलेला नाही. म्हणजे ते किती वर्ष पंतप्रधान असतील तर असं काही घटनेत कुठेही मेन्शन केलेलं नाही का 5 वर्ष का 2 वर्ष का 3 वर्ष. आता 5च का तर आपला जो लोकसभेचा जो कार्यकाल आहे तर तो किती वर्षाचा असतो तर तो फक्त 5 वर्षाचाच या ठिकाणी कालावधी असतो. ओके. त्याच्यापेक्षा जास्त ते असत नाही. तर या ठिकाणी पंतप्रधानांचा कालावधी जो आहे तर तो घटनेने निश्चित केलेला नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपले पद काय करतात तर धारण करतात. तर राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे राष्ट्रपतींना उद्या वाटेल की आता यांना पंतप्रधान पदावरून हटवायला पाहिजे तर ते शक्य आहे का तर नाही. कारण आपण ऑलरेडीच बघितलंय राष्ट्रपतींना कोणाच्या सल्ल्यानुसार वागावं लागेल तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी वागावं लागतं. ते का तर पुढे आपण त्या पद्धतीची घटना दुरुस्ती या ठिकाणी केलेली आहे म्हणून. त्याच्यानंतर पंतप्रधानांना लोकसभेचे बहुमताचे समर्थन प्राप्त असेपर्यंत राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. जे मी ऑलरेडी आता तुम्हाला सांगितलं पंतप्रधान यांना लोकसभेच्या बहुमताचे समर्थन प्राप्त असेपर्यंत राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतं का तर नाही. की म्हणजे जोपर्यंत ते बहुमतात आहे तर तोपर्यंत ते काय आहे तर पंतप्रधान या ठिकाणी असतात. म्हणून त्यांचा कार्यकाल या ठिकाणी निश्चित केलेला नाही किंवा घटनेत सांगण्यात आलेलं नाही. ज्या दिवशी जर असं झालं की त्यांच्या मंत्रिमंडळाने अविश्वास दर्शकाचा ठराव मांडला तर ते त्यांना ते पद या ठिकाणी सोडावं लागतं. त्याच्यानंतर पुढील आपलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आपल्याला काय बघणं गरजेचं आहे तर आपलं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे तर ते ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीवरती त्या ठिकाणी त्याची रचना केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण घटनेची वैशिष्ट्य बघितली होती तर त्यामध्ये आपण हा पॉईंट ऑलरेडी बघितला की ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळात करण्यात आलेली आहे. तर जे भारताच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तव कार्यकारी सत्ता जी आहे ना तर ती कोणाच्या हातात असते तर ती पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या हातात या ठिकाणी असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मंत्रिमंडळाने जर अविश्वास दर्शकाचा ठराव मांडला तर त्या ठिकाणी आपण सरकार कोसळलं असं देखील म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी जे आहे तर ती खरी कार्यकारी किंवा राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जी खरी वास्तव जी कार्यकारी सत्ता आहे तर ती कोणाच्या हातात आहे तर पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या हातात या ठिकाणी ती आहेत.
ओके. त्याच्यानंतर जो पुढील जो कलम आहे की जो आपण ऑलरेडी बघितला आहे, कलम 74 राष्ट्रपती ना सहाय्य व सल्ला देण्याकरता, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्याकरता काय असेल तर एक मंत्रिमंडळ, म्हणजेच मंत्रिमंडळाची व्याख्या कलम 74 मध्ये असणार आहे. आणि राष्ट्रपतींना आपली कार्य पार पाडताना त्या म्हणजे त्यांच्या म्हणजेच कोणाच्या तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते वागतील. आता अशी घटनादुरुस्ती आपण कधी केली तर 42वी जी घटनादुरुस्ती आहे तर ती कधी केली का 1976 ची जी काय 42वी घटनादुरुस्ती आहे तर त्यात ही तरतूद करण्यात आलेली आहे का राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील. तर हे कोणत्या घटनादुरुस्तीत देण्यात आलंय तर ती 42वी घटनादुरुस्ती 1976च्या. त्यानंतर पुढील आपला कलम आहे कलम 75 मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. आता याच्याच अंतर्गत जे आहे तर ते आपलं पंतप्रधान पद देखील आहे. तर 75(1) मध्ये काय सांगितलं की कलम 75(1) मध्ये पंतप्रधान राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातील आणि इतर जे काही मंत्री आहेत तर ते राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्याने नियुक्त केले जातील. म्हणजे जे इतर जे काही मंत्री असतील तर ते राष्ट्रपती नियुक्त करतील, पण कोणाच्या सल्ल्याने तर पंतप्रधान. म्हणजे आधी त्या ठिकाणी राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी अन्य जे काही मंत्री आहेत तर त्यांची या ठिकाणी नियुक्ती कोण करेल तर राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्याने केली जाईल. तर त्याच्यानंतर पुढील आपलं कलम आहे 75(1)(अ) किंवा 1(ए) याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर पंतप्रधान जे मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसहित म्हणजे त्यांना ते सुद्धा त्याच्यात इन्क्लूड असतील. तर एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या किती तर 15% पेक्षा अधिक असणार नाही. आता जे आपलं केंद्रीय कॅबिनेट आहे तर ते एक गोष्ट लक्षात ठेवायची तर ते कधीही जे सभागृहाची जी काही एकूण सदस्य संख्या आहे किंवा लोकसभेची जी काही एकूण सदस्य संख्या आहे तर त्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असत नाही. आता जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर समजा लोकसभेची जी काही सदस्य एकूण संख्या आहे तर ती किती आहे तर ती 552 आणि त्याच्या 15% म्हणजे एवढीच जे आहे तर ते काय असेल एवढेच मंत्री आपल्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये असू शकतात. तर अशी या ठिकाणी आपण 91वी घटना दुरुस्ती केली 2003 मध्ये. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे की मंत्रिमंडळात जे आहे किंवा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जे आहे तर ते किती सदस्य असतात तर एकूण लोकसभेतील सदस्य संख्येच्या 15% इतकेच या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढील आपला जो टॉपिक आहे तर तो भारताचा महान्यायवादी. तर या पद्धतीने आपण जे आहे तर पंतप्रधान यांच्या पदाविषयी अगदी थोडक्यात आपण बघितलंय की जे फक्त परीक्षाभिमुख महत्वाचं आहे. तर ब्रिटनच्या पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळ आपलं कोणाच्या धर्तीवर आहे तर ते ब्रिटनच्या धर्तीवर या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जी आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की खरी जी कार्यकारी सत्ता आहे तर ती कोणाच्या हातात असते तर त्या ठिकाणी ऑप्शन असेल का पंतप्रधान असेल, त्याच्यानंतर पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल, त्याच्यानंतर राष्ट्रपती असेल किंवा यापैकी नाही तर असं ऑप्शन असेल तर त्यावेळेस आपण वास्तव किंवा रिअल जे आहे तर एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाच्या हातात असते तर ती पंतप्रधान या ठिकाणी आपण टिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा पदावधी घटनेत सांगितला आहे का तर नाही सांगितलं या ठिकाणी. त्याच्यानंतर ते कोणाच्या मर्जीनुसार आपलं पद धारण करतात तर ते राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपलं पद धारण करतात. त्यानंतर जो आपण आहे तर त्यांचं शपथ जे आहे तर ती कोणत्या अनुसूचित या ठिकाणी देण्यात आली तर ती 3ऱ्या अनुसूचित या ठिकाणी देण्यात आली. तर त्यांना पंतप्रधान म्हणून शपथ दिली जाते का तर नाही तर ते केंद्रीय मंत्री म्हणूनच या ठिकाणी त्यांना शपथ दिली जाते. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना कोण शपथ देतं तर हे देखील महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना कोण देतं तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. ओके. त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की एखाद्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती पंतप्रधान म्हणून नियुक्त करता येऊ शकतो का तर होय. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे की बरोबर असणार आहे, ट्रू असणार आहे या ठिकाणी. ओके. तर हे पंतप्रधान या पदाबद्दल आपल्याला महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहे आणि पंतप्रधान हे शासन प्रमुख आहे. तर हे सेंटेन्स देखील या ठिकाणी ट्रू किंवा फेल्स यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं होतं. तर आता आपण पुढे काय बघूयात तर या ठिकाणी भारताचा महान्यायवादी तर म्हणजेच काय तर अटॉर्नरी जनरल ऑफ इंडिया की ज्याला AGI आपण या ठिकाणी म्हणतो अटॉर्नरी जनरल ऑफ इंडिया. तर भारताचा महान्यायवादी. तर आता जे आहे तर भारताचं जे काही केंद्रीय कार्यकारी मंडळ असतं किंवा आहे तर याच्यामध्ये जे आहे तर भारताच्या महान्यायवादीचा जो आहे तर तो समावेश होतो. तर यापूर्वी जो आपण कार्यकारी मंडळ बघितलं होतं की कार्यकारी मंडळामध्ये आपले जे आहे तर ते कोण कोण येतं तर त्यामध्ये जे आहे कार्यकारी मंडळामध्ये तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. तर जर आपल्याला प्रश्न असा जर विचारला की कार्यकारी मंडळात महान्यायवादीचा समावेश होतो का तर ते या ठिकाणी बरोबर आहे किंवा
आपल्याला जर असं विचारलं की कायदे मंडळात महान्यायवादीचा समावेश होतो का, तर ते चुकीचं आहे. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ याच्यात बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. जे कार्यकारी मंडळ आपण ऑलरेडी जी संघ शासन व्यवस्था जे आपलं लेक्चर दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये किंवा जो भाग आपला दुसरा किंवा तिसरा होता की जो व्हिडिओ सिरीजचा आपल्या, तर त्या अंतर्गत आपण कार्यकारी मंडळ काय, कायदे मंडळ काय, हे शॉर्टकटमध्ये किंवा थोडं जेवढं आपल्याला गरजेचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. तर जे कार्यकारी मंडळ आहे तर त्याच्यात कोण येतं आपलं, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. आणि कायदे मंडळामध्ये संसद म्हणजे त्याच्या अंतर्गत कोणतं, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे या ठिकाणी कायदे मंडळात यांचा समावेश होतो. तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महान्यायवादीचा समावेश या ठिकाणी होतो. त्यानंतर कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे, तर ते आहे कलम 76 म्हणजे 76 या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ते कोणत्या मंडळाचे सदस्य असतात, म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ की न्याय मंडळ, तर या ठिकाणी ते केंद्रीय कार्यकारी मंडळाचे त्या ठिकाणी सदस्य ते असतात. त्यानंतर ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काय करतात, तर कार्य करत असतात. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण, तर या ठिकाणी आपल्याला न्यायमंत्री असतील, ओके, किंवा त्याच्यानंतर आपल्याला जे सरन्यायाधीश असंही ऑप्शनमध्ये दिलेलं असेल. त्याच्यानंतर भारताचा महान्यायवादी हे देखील आपल्याला पर्याय दिलेला असेल. तर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचा आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी त्या ऑप्शनचं उत्तर या या ठिकाणी द्यायचं आहे. तर भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहेत, तर ते भारताचा महान्यायवादी. त्याच्यानंतर जो आहे तर भारताच्या महान्यायवादींचा पदावधी व परिश्रमिक म्हणजेच त्यांना किती कामाचा मोबदला या ठिकाणी त्याला म्हणून म्हणू शकतो आपण, रिम्युनरेशन का म्हणजेच परिश्रमिक या ठिकाणी त्यांना दिला जातो. म्हणजे त्यांचा पदावधी किती आहे, तर घटनेत जे आहे तर त्यांचा न्यायवादी पदाचा जो आहे तर तो कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. तर हे देखील लक्षात ठेवायचं. पंतप्रधान पदाप्रमाणेच यांचा देखील जो आहे तर तो पदावधी निश्चित केलेला नाही. त्याच्यानंतर त्यांना पदावर दूर करण्याची जी काही पद्धत किंवा कोणत्या आधारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकतं, तर अशी कोणतीही तरतूद या ठिकाणी घटनेत देण्यात आलेली नाही. ओके, तर ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात ठेवायची. तर मग ते कधीपर्यंत त्यांच्या पदावरती असू शकतात, तर या ठिकाणी ते जे आहे तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत जे आहे तर ते आपले पद या ठिकाणी धारण करत असतात. की राष्ट्रपतींची जोपर्यंत मर्जी आहे तर तोपर्यंत ते हे पद धारण करतात. तर या ठिकाणी आपण 3 पॉईंट बघितले त्यांच्या पदावधी आणि परिश्रमिकमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढील पॉईंट आहे की राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ओके, तर राष्ट्रपती म्हणजे त्याच्यासाठी काय असं वेगळी प्रोसिजर नाही का, जसं आपण महाभियोग पद्धत बघितली होती का, जी राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी किंवा पदावरून हटवण्यासाठी महाभियोग या ठिकाणी चालवला जातो. तर तसं या ठिकाणी काही नाही. तर राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ते किंवा आता जे आहे तर ते आपला राजीनामा कोणाला देऊ शकतात, तर ते फक्त राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा या ठिकाणी देतात. ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की जे भारताचे महान्यायवादी आहेत तर ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतात, तर ते राष्ट्रपतींकडे. त्यानंतर जे आहे तर ते ऑलरेडी आपण बघितलं आहे की भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ते काय करत असतात, तर कार्य करत असतात. तर आता यांचं जे आहे तर इतर कार्य काय आहे, तर राष्ट्रपतींकडून संदर्भ केल्या जाणाऱ्या विधिविषयक बाबींवरती ते जे आहे तर ते भारत सरकारला काय करतं, तर सल्ला देणे. म्हणजे जे काही राष्ट्रपती ज्या कायदेविषयक बाबी असतील किंवा विधिविषयक बाबी असतील तर त्या बाबीत जर त्यांना सल्ला मागितला तर ते त्यांना या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यानंतर राष्ट्रपती त्यांना नेमून दिल्या जातील अशी इतर विधिविषयक बाबी का, समजा जर आपण बघितलं की राष्ट्रपतींना जे आहे तर शिक्षा तहकुबीचा म्हणा किंवा जे इतर अधिकार आहे का, शिक्षा कमी करण्याचा किंवा सौम्य करण्याचा अधिकार, तर त्याच्यात ते काही म्हणजे ते सल्ला घेऊ शकतात की महान्यायवादींचा की त्यांना काय केलं पाहिजे. आणि त्यांचा सल्ला जो आहे तर तो राष्ट्रपतींवरती काही बंधनकारक नसतो, तो फक्त एक सल्ला असतो. ओके, आणि त्यांनी जे इतर विधिविषयक कामं असेल तर ते या ठिकाणी महान्यायवादींना ते सोपवू शकतात. तर कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणे. जर त्यांना असं फरमावलं असेल की कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकारच्या संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीनं हजर राहणे, म्हणजे सरकारने तसं सांगितलं असल्यास. ओके, तर जे काही खटले चालतात भारत सरकारच्या विरुद्ध तर त्या खटल्यांमध्ये ते जे आहेत तर ते भारत सरकारचे वकील म्हणून या ठिकाणी ते
भारत सरकारच्या वतीनं हजर असतात. ओके. तर हे या ठिकाणी त्यांची जी होती तर ती काही कार्य होती. तर या ठिकाणी आता आपण त्यांचे काही अधिकार बघूयात, की त्यांना काय काय अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर आपण जी महत्त्वाची कार्य होती तर ती या ठिकाणी बघितली. आता काही महत्त्वाची जी अधिकार आहे महान्यायवादींची तर ती या ठिकाणी आपण बघूयात. तर त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणी ऐकून घेतले जाण्याचा अधिकार या ठिकाणी. कोणती सुनावणी कोणत्याही जे आहे तर न्यायालयात जर चालू असेल तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि ती सुनावणी ऐकू शकतात. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकींमध्ये आणि ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजमध्ये भाग घेण्याचा या ठिकाणी अधिकार त्यांना दिलेला आहे. मात्र मतदानाचा अधिकार त्यांना या ठिकाणी नाही. का समजा जर काही एखादी समिती असेल आणि त्याला काहीतरी टास्क दिलेला असेल किंवा काहीतरी कार्य सोपवलेलं असेल त्या समितीवरती, तर त्यावेळेस ज्यावेळेस मतदान होतं तर त्यावेळेस त्याच्यात ते मतदान करू शकतात का? तर नाही. म्हणजे ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकींमध्ये, की जसं लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक या ठिकाणी होते किंवा तसं प्रोव्हिजन आपल्या भारतीय राज्यघटनेत आहे, की ती केव्हा व कशी होणार. तर त्या समितीमध्ये त्यांना हजर राहण्याच्या ठिकाणी अधिकार आहे किंवा बोलण्याचा किंवा कामकाजात भाग घेण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. मात्र त्या ठिकाणी जर मतदान घेण्याची वेळ आली एखाद्या निर्णयावरती तर त्या ठिकाणी ते मतदान भाग घेऊ शकत नाही. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वगैरे सदस्य जे असतील तर त्यांच्या जे काही समितीचे ते सदस्य असतील तर त्याच्या बोलण्यात किंवा कामकाजात भाग घेण्याचा ज्या प्रकारे त्यांना अधिकार आहेत तर मग त्यांना ते संसद सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण देखील त्या ठिकाणी प्राप्त होतात. तर हे देखील महत्त्वाचं आहे. तर प्रश्न कसा विचारला जातो तर जे महान्यायवादी आहेत तर त्यांना संसद सदस्यांप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असतात का? तर होय, त्यांना विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असतात. त्यानंतर महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य मात्र नसतात. आता ज्यावेळेस आपण बघितलं की कार्यकारी मंडळ की ज्याच्यात आहे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर जे आहे तर इतर पदं आपली आहे तर ती येतात. तर या ठिकाणी मग आपल्याला असा प्रश्न पडतो की मग महान्यायवादी जे आहे तर ते जे केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रीय कॅबिनेट असेल तर त्याचे सदस्य होतात का? तर नाही. या ठिकाणी महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य होत नाही. कारण काय? का आपल्याला असं वाटतं की कार्यकारी मंडळाच्या अंतर्गत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ येतं आणि त्याच्याखाली महान्यायवादी येतात. तर ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य होत असतील असा आपला एक जो आहे तर तो आपला एक अंदाज असतो. पण तसं असतं का? तर नाही. तर ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. मग काय तर कॅबिनेटमध्ये जर सरकारी स्तरावरती कायदेविषयक बाबींसाठी काय असतं तर एक स्वतंत्र कायदा मंत्री या ठिकाणी असतात. तर त्यामुळे काय महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. ओके. तर सेपरेट कायदा मंत्री या ठिकाणी केंद्रीय कॅबिनेटमध्ये या ठिकाणी असतात. ओके. तर हे या ठिकाणी आपण जे आहे तर महान्यायवाद्यांविषयी जे काही परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं तर ते आपण फक्त बघितलंय. तर आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तर जे आहे तर आत्ताचे जे काही आपले भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर हा माझा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, की आणि ते कितवे जे आहेत तर भारताचे महान्यायवादी आहेत. तर हे तुम्ही नेटवरती जाऊन सर्च करू शकतात. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात जे भारताचे पहिले आणि सर्वात जास्त काळ असलेले अटॉर्नी जनरल कोण आहे? तर हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवायचं, की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आत्ताचे कोण आणि पहिले कोण आणि सर्वात जास्त कालावधीसाठी असलेले कोण? आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे, की जे आपले महान्यायवादी आहेत तर यांना कामात मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, की जे इतर त्यांच्या कामाला म्हणजे मदत करण्यासाठी महान्यायवादींना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी ही पदे निर्माण केलेली असतात. पण ही पदे घटनात्मक आहे का? तर नाही. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद घटनात्मक नाही. की जसं आपण बघितलं की महान्यायवादी हे पद घटनात्मक आहे, की जे कलम 76 नुसार आपण बघितले. पण महान्यायवादींना जे काही सहाय्य करण्यासाठी इतर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असतात, तर ते पद घटनात्मक नाही. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेव्हाही मी नवीन लेक्चर या ठिकाणी अपलोड करेल तर त्याचं सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर ते आपले इतर मित्रांमध्ये देखील शेअर करा आणि त्यांनाही देखील सबस्क्राईब करायला सांगा. ओके. धन्यवाद.